नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बघत असाल तर आज आपण याच भाज्यांपासून अगदी छान अशी पावभाजी बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीनं. तर मी इथं भाज्या कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला ते सांगते. तर इथं मी वाटाणे घेतलेले आहेत, सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मोठावाला एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून त्याला छोटे छोटे कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे मोठावाला एक, शिमला मिरची घेतलेली आहे आणि फ्लॉवर घेतलेला आहे. तर आता या पावभाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा कमी जास्त ॲड करू शकता. तर बीट ॲड केलं, बीट जर या पावभाजीमध्ये टाकलं तर पावभाजीला रंग खूप छान येतो. गाजर पण बरेच जण टाकतात, बीन्स वगैरे सुद्धा टाकतात. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा अगदी एवढ्याच भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही अगदी छान अशी पावभाजी बनवू शकता. चला तर मग सुरुवातीला आपल्याला कोणती प्रोसेस करायची आहे ते सुद्धा बघून घेऊया. तर सुरुवातीला आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला मी भाज्या सगळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. एक कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत. शिमला मिरची टाकली, टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे पाणी. तर पाणी थोडंसं जास्तच मी याच्यामध्ये टाकते, कारण की भाज्या आपल्याला व्यवस्थित मऊसूत शिजवून घ्यायच्या आहेत. तर मी काय करते, भाज्या शिजवताना थोडंसं मीठसुद्धा टाकते, म्हणजे भाज्यांना छान अशी टेस्ट येते, त्या खूप जास्त आळणी लागत नाहीत भाजी बनवल्यानंतर. तर अगदी थोडंसं मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी टाकणार आहे अगदी थोडंसं तेल. थोडीशी हळद टाकून घेऊया, म्हणजे भाज्यांना रंग छान येईल. तर कुकरचं झाकण लावून घेते आणि मी या भाज्यांना 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. अगदी मऊसूत आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर मी भाज्या छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत बघा, 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. अगदी मऊसूत ह्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता आपल्याला भाजी ही सगळी मॅश करून घ्यायची आहे. पण त्यासाठी मी काय करते, सुरुवातीला याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण नंतर पावभाजीसाठी वापरणार आहे, पण हे मी सेपरेट थोडंसं काढून घेते, म्हणजे आपल्याला भाज्या व्यवस्थित मॅश करता येतात. जर या भाज्यांमध्ये पाणी भरपूर असेल तर मग भाज्या मॅश करता येत नाहीत व्यवस्थित. त्यासाठी मी थोडंसं पाणी बाजूला काढून घेते आणि नंतर ज्यावेळेस आपण पावभाजी बनवतो त्यावेळेस हेच पाणी आपण त्या पावभाजीमध्ये वापरणार आहे. तर हे बघा, एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते मी एका छोट्या टोपमध्ये काढून घेतलं. आणि आता आपल्याला मी या चमच्याने पळीनेच या भाज्या मॅश करून घेतली, कारण की भाज्या छान अशा मऊ शिजलेल्या असल्या की बघा अगदी सहज अशा ह्या मॅश होतात. हे बघा, अशा पद्धतीनं हे सगळं मी मॅश करून घेते. तर व्यवस्थित सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या, म्हणजे भाजीसुद्धा छान बनते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर बीट टाकू शकता. माझ्याकडे सध्या नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं. असं काही नाही की या सगळ्या भाज्या हव्याच म्हणजे पावभाजी होईल. तर अगदी आपल्या घरगुती ज्या म्हणजे घरामध्ये अवेलेबल असतील त्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण छान अशी पावभाजी बनवू शकतो. तर हे बघा, त्या भाज्या मी मॅश करून घेतलेल्या आहेत. तर भाजी मी व्यवस्थित मॅश करून घेतली आणि आता आपल्याला पावभाजी बनवायला साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. इथं मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, शिमला मिरची 1 घेतलेली आहे, परत आपल्याला फोडणीमध्ये टाकण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि मी आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहे. तर ही फ्रेश घरगुती आलं लसणाची पेस्ट आहे. तर मी बाहेरून वगैरे आणून आलं लसणाची पेस्ट कधीच वापरत नाही. तर आता आपल्याला पावभाजी बनवायची आहे, त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे तेल. तेल गरम झालेलं आहे, तर तेलामध्येच मी थोडंसं बटर टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने पावभाजी बनवली की पावभाजी अगदी छान अशी बनते. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला. आता मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा,
सोबतच टाकून घेणार आहे शिमला मिरची, म्हणजे कांद्यासोबत ती सुद्धा छान अशी तेलामध्ये भाजली जाईल, कच्ची वगैरे राहणार नाही. तर हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, अगदी मऊ होईपर्यंत, हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क करायचा नाही कांदा. तर कांदा आणि शिमला मिरची मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे बघा. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला भाज्या शिजताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळं मीठ टाकताना आपल्याला टेस्ट करून टाकायचं आहे. खूप जास्त नाही, पण अगदी थोडंसं मीठ आपण शिजताना टाकलं होतं, भाज्या शिजताना. तर टोमॅटो सुद्धा मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता मी टाकून घेणार आहे आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेलामध्ये, म्हणजे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची. चमच्याने थोडंसं ह्या भाज्या पण अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायच्या, म्हणजे त्या छान अशा मऊसूत होतात. काही लोक पावभाजी बनवताना टोमॅटोची प्युरी वगैरे बनवून टाकतात, पण मी अशा पद्धतीनं कट करूनच भाज्या घेते शक्यतो. तर हे बघा, आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर अगदी छान असा वास सुटलेला आहे, म्हणजे जसजशी ती आलं लसणाची पेस्ट भाजते तसा छान असा घरभर वास पसरतोय. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले. मी गॅस बारीक करून घेतलेला आहे. सुरुवातीला मी टाकणार आहे हळद, धनेपूड, जिरेपूड, कश्मीरी लाल मिरची पूड मी टाकणार आहे. तर याच्यामुळं भाजीला रंग छान येतो, भाजी तिखट होत नाही पण रंग छान येतो, त्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पूड पावभाजीमध्ये वापरते. आणि आपलं घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये थोडंसं टाकते, कारण की पावभाजीला थोडीशी तिखट टेस्ट पण हवी. तर हे सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. आता मी टाकणार आहे पावभाजी मसाला. तर तुम्ही जो मसाला वापरता तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर छान अशा ह्या भाज्या आपल्याला मसाल्यासोबत 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. तर मसाले मी 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घेतले. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी. तर मी अशा पद्धतीनं हे मसाले सुरुवातीला पाणी टाकून शिजवून घेते, म्हणजे काय होतं, आपण जी पण भाजी बनवतो त्याला थोडासा कट येतो. तर हे बघा, हे तेल सुटेपर्यंत आपल्याला या भाज्या वगैरे आणि मसाले जे आहेत ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याने काय होतं, पावभाजीला रंगसुद्धा छान येतो. तर मसाल्याला बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये मी शिजवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेते. तर कुकरमध्ये थोडंसं ते भाजीचं वगैरे लागलेलं असतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे कुकरमधल्या ज्या भाज्या लागलेल्या आहेत बाजूला वगैरे तर त्या सुद्धा छान अशा याच्यामध्ये आपल्याला टाकता येतात. तर थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे बघा. तर सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी मी भाजीमध्ये टाकते, कारण की जशी जशी ती थंड होते तशी ती थोडीशी घट्ट होत जाते. तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं चमच्याने मी मॅश करून घेते परत एकदा. आणि हे आपल्याला
एक 4 ते 5 मिनिटं परत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले वगैरे या भाज्यांमध्ये छान असे मिक्स होतील आणि आपल्या पावभाजीला छान अशी टेस्ट येईल. तर तुम्हाला जर भाजी आणखीन पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त टाकायचं, नंतर भाजी थंड झाली की मग ती थोडीशी घट्ट होते. मग खूप जास्त घट्ट भाजी छान नाही लागत खायला. तर ही आपल्याला 4-5 मिनिटं सुरुवातीला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता मी टाकणार आहे याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवरसुद्धा या भाजीमध्ये छान असा येईल. आता मी टाकून घेते चवीनुसार मीठ. भाजी आपण बनवून घेतलेली आहे. आता मी पाव गरम करून घेते. तर थोडंसं बटर जे आहे ते मी या नॉनस्टिकच्या तव्यावरती लावून घेते आणि आपल्याला थोडंसं हे पसरवून घ्यायचं. पाव मी मधून असे कट करून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी याच्यावरती टाकते बरं का, म्हणजे पावसुद्धा छान असे भाजतात आणि दिसायला सुद्धा छान होतात त्यासाठी. तर जितके बसतील इतके पाव याच्यावरती मी टाकून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने छान असे हे पाव भाजून घ्यायचे. वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं बटर लावलं तरी चालेल. ही बघा तयार आहे पावभाजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पावभाजी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.